अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र अजूनसुद्धा सावरला नाही, अजूनसुद्धा हळहळत आहे. आपण आता मिरजेमध्ये आहोत. मिरजेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकोडे आपल्यासोबत आहेत. साहेब मला सांगा, आता सगळीकडे अशी चर्चा चालू आहे की सुनेत्रा वहिनींनी राज्याचं उपमुख्यमंत्रीपद घेतलं पाहिजे, असे नेत्यांच्याकडून सूर येत आहे. तुमचं मत काय आहे? आणि त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलं पाहिजे असेही अनेक आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी बोलले आहे. तुमचं मत काय? नक्कीच अशी चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं आपण नैसर्गिकरित्या सुरू असणारी ही प्रक्रिया असं समजावला गेलेला. कारण ज्या वेळेस अनेक मोठे नेते अचानकपणानं निघून जातात किंवा एक्सपायर होतात, त्यावेळेला त्या पक्षाचे कार्यकर्ते, त्या पक्षाचे नेते वगैरे ह्या सर्वांना एक असतं की त्या कुटुंबातला जो नेता गेलेला आहे त्याच्या कुटुंबातला नेक्स्ट कोण सदस्य आहे त्याच्यासाठी म्हणून मागणी केली जाते. ते भावनिकही असतं आणि त्यावेळेची ती गरज आहे असं एक वाटत असतं. आणि म्हणून मला वाटतं की एखाद्या नेत्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातल्या दुसऱ्या सदस्याबद्दल लोकांनी शिफारशी कराव्यात आणि ते व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करणं हे एक नैसर्गिक प्रक्रियेतला भाग आहे. सुनेत्रा वहिनी तशा आदरणीय निश्चितपणानं त्या देवी समान आहेत आमच्यासाठी. कारण सुनेत्रा वहिनींनी काही बाजू पवार कुटुंबियांची सांभाळली अजितदादांच्या माघारी. म्हणून तरी अजितदादा एवढा वेळ सगळ्या महाराष्ट्राला देऊ शकले, जिथं जागेल गरज पडेल तिथं जाऊ शकले, लोकांच्यात राहू शकले, सकाळी 6 पासून रात्री उशिरापर्यंत लोकांच्या कामात राहू शकले. आणि म्हणून एवढं महाराष्ट्राने एवढी संघटनात्मक ताकद वाढवता आणि घडवता आली. आणि अजितदादा त्या संघटनेच्या आणि त्या ताकदीच्या माध्यमातून राजकारणात एक नावलौकिक मिळवलं त्यांनी. त्यामुळे ह्यात पडद्यामागचं का असेना पण सुनेत्रा वहिनींचं एक फार मोठं योगदान आहे. आणि त्यामुळं तशी मागणी आली तर ती काही गैर आहे असं नाही आहे. फक्त एक आहे की आता माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यानं एवढा मोठा विषय बोलणं मला वाटतं की ते बरोबर असणार नाही. आमच्या पक्षाची आता 2-3 दिवसात आम्ही सर्वजण बसू, चर्चा सगळ्यांच्या विचारातनं काय येतं आहे हे बघावं लागेल. पण सुनेत्रा वहिनींच्या संबंधातली मागणी काही गैर आहे असं नाही आहे. ते नैसर्गिकरित्या एक प्रक्रियेतला तो एक भाग आहे. आणि त्यामुळं कदाचित सुनेत्रा वहिनी या पुढच्या काळात नेतृत्व स्वीकारतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आम्ही जाऊ, असं काय वेगळं नाही आहे हे मला वाटतं. ते होऊ शकेल तसं. त्यामुळं सुनेत्रा वहिनींचं नाव चर्चा होणं, त्यांच्या नावाची अपेक्षा असणं लोकांना, कार्यकर्त्यांना, पक्षाला हे काही चुकीचं नाही आहे. तुमचं मत काय? माझं वैयक्तिक मत विचारलं तर एक लक्षात घ्या, हे निर्णय आमच्या कोर कमिटीमध्ये होत असतात. मी कोर कमिटीत नाही, मी सुद्धा एक सर्वसामान्य कार्यकर्ताच आहे या पक्षातला. पण मला जर आपण विचारलं तर आज 3रा दिवस आहे, अजूनही डोकं शून्य आहे आणि आम्ही विचारानं स्थैर्य प्राप्त करण्याच्या स्थितीत आजही नाही आहोत. त्यामुळं आम्ही जरा विचारानं थोडंसं स्थिर झालो की मग आम्हाला आमची मतं काय आहेत, ती बरोबर आहेत का नाही आहेत, आणि आपली मतं मांडायसाठी म्हणून आपल्याला संधी मिळणार आहे. त्या संधीच्या वेळेला आपण ती मतं मांडू शकू. यासाठी थोडा अवधी अजूनही मला वाटतं स्थैर्य प्राप्त करायसाठी, वैचारिक स्थैर्य प्राप्त करायसाठी अजून आवश्यक आहे असं मला वाटतं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलं पाहिजे असं सुद्धा अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदारांचं मत आहे. तुमचं मत काय? 2 मतप्रवाह आहेत. काही जणांचं मतप्रवाह आहे की आता अजितदादांच्या नंतर खंबीरपणानं आपल्या पक्षाला, आपल्या कार्यकर्त्यांना, एवढ्या सगळ्या संचाला पुढं घेऊन जाणारं महाराष्ट्रात नेतृत्वाला आपण पोरके झाले आहोत. अशा वेळेला पवारसाहेबांचा एक अनुभव आहे. पवारसाहेबांनी सुद्धा हा महाराष्ट्र बऱ्याच वर्ष हाताळलेला आहे. आणि त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होऊन पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली ते पुढं जावेत असं एक मतप्रवाह आहे. दुसरा एक मतप्रवाह असा आहे की मधल्या काळात 2.5 वर्षाच्या काळात जे काही घटना घडल्या 2.5 वर्षापूर्वी, पक्षातनं अजितदादांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय केला. त्यावेळेला पवारसाहेबांच्या हयातीत त्यांच्या डोळ्यापुढं काही माणसं त्यांना सोडून अजितदादांच्यावर आली. धाडसच होतं त्यावेळेला, त्याचं नाव धाडसच आहे. आणि मग त्या लोकांच्याबद्दल एकत्रीकरण झाल्यानंतर त्या लोकांना न्यायाची भूमिका, न्याय मिळेल का अशी साशंकता काही जणांच्याकडं आहे. की शेवटी तो काळ विसरणार नाहीत पवारसाहेब. आणि पवारसाहेब कधी त्या काळात कोण काय वागले या संबंधीचा विचार करून त्या पद्धतीनं थोडंसं त्यांच्यावर वागणूक करतील अशी शंका काही जण व्यक्त करत आहेत.
म्हणून म्हणजे एकत्रीकरणाबाबतीत दोन मतपर्व आहेत. एक तर ठीक आहे, स्ट्रॉंगपणानं सगळे एकत्र होऊन जाऊया पुढं. आणि दुसरा मतपर्व आहे की जी मधल्या काळात ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचा संदर्भ घेऊन यापुढच्या काळात आपल्याला न्याय मिळणार नाही, दुजाभाऊची वागणूक मिळेल असे सुद्धा साशंकता आहे. होईलच असं नाही आहे, पण साशंकता आहे ह्याची चर्चा मात्र आहे सगळीकडं. त्यामुळे हे दोन मतपर्व आहेत. आता माझं स्वतःचं मत मला विचारलं तर मी आपल्याला सांगितलं की अजूनही बौद्धिकदृष्ट्या अजून स्थैर्य प्राप्त झालेलं नाही वैचारिकदृष्ट्या आम्हाला. त्यामुळं थोडा वेळ अजून द्यावा लागेल आम्हाला की त्यानंतरच आम्ही आमच्या स्थिर विचारानं स्थिर झाल्यावर काय चांगलं असू शकतं, भवितव्य कशात चांगलं आहे ह्याबद्दलचं आम्ही चर्चा करू शकतो. नक्कीच आपण पाहू शकता अजूनही आमदार इद्रिस नायकवडी यांची मानसिकता नाही, त्यांना नीट बोलतासुद्धा येणार, त्या धक्क्यातनं अजूनसुद्धा ते सावरलेले नाही आहेत. त्यामुळंच येणाऱ्या 2-3 दिवसात राष्ट्रवादी अजित पवार गटाची जी बैठक होणार आहे त्यात काय ठरते ते बघायला येईल म्हणतात. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा वहिनी ही देवी समान आहेत. अजितदादाच्या पाठीमागं संपूर्ण कुटुंब आणि महाराष्ट्रसुद्धा त्यांनी सांभाळलेला आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल ज्या काय भावना कार्यकर्ते पदाधिकारी आमदारांचे असतील त्यात काही गैर नाही आहे असंही त्यांनी मत व्यक्त केले. त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात मतमतांतर असल्याची भावना त्यांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.